दरवर्षी बाप्पाच्या सणाला सगळ्यात मोठी उत्सुकता असते ती म्हणजे डेकोरेशनची, आणि त्यासाठी आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र येतो. डेकोरेशनचं प्लॅनिंग करताना आणि डेकोरेशन करताना कितीतरी गडबड गोंधळ होतो, पण त्या सगळ्यात एक वेगळीच मजा असते. यावर्षी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला खूपच कमी वेळ मिळाला होता, कारण आम्ही अगदीच आदल्या दिवशी पोहोचलो गावाला. पण तरीही इतकं सुंदर डेकोरेशन कसं केलं, चला बघूया. सर्वात आधी तर आम्ही हे स्टँड उभं करून घेतलं. त्यानंतर डोंगर बनवण्यासाठी घरातल्या फ्रीजचं कार्टन वापरलं. ते कार्टन कट करून त्याला डोंगराचे आकार दिले. आता त्याच्यावर पेपर चिटकवून त्याला फेविकॉल लावून घेतला. पीओपी किंवा सिमेंटचे डोंगर बनवून त्याला कलर करण्यासाठी तितकासा वेळ नव्हता, म्हणून मी मार्केटमधून हे हिरव्या कलरचे कार्डस्ट्रोक पेपर घेऊन आलेली होती. हे पेपर थोडेसे हार्ड असतात आणि ते व्यवस्थित शेप घेणार नाहीत, म्हणून त्याला पाण्यात भिजवलं. चिंता करू नका, पाण्यात भिजवल्यानंतर हे लगेच फाटत नाहीत. मग पाण्यात भिजवून याला त्या डोंगराचा शेप दिलेल्या कार्टनवर ठेवलं आणि असे सुंदर डोंगर बनवून तयार झाले. असे 7 ते 8 डोंगर बनवून त्याला टेबलवर सेट करून घेतलं. गेल्या वर्षीच्या डेकोरेशनसाठी आम्ही हा शिवाचा बॅनर प्रिंट करून घेतलेला होता. तो इतका सुंदर दिसत होता की आईने तो घरातून काढलाच नाही. शिवाचा बॅनर दिसू नये म्हणून एका काळ्या रंगाच्या कपड्याने त्याला कव्हर करून टाकला. त्यानंतर त्याला या पानांच्या वेलीच्या स्टँडने कव्हर करून घेतलं. हे तुम्हाला मार्केटमध्ये 350 ते 450 रुपयामध्ये सहज मिळून जाईल. इतकं करता करता आमचे पुण्याचे बंधुराज पोहोचले. म्हणजे काय, डेकोरेशनला अजून एक पार्टनर मिळाला. तुम्ही डेकोरेशनला आलाय का? हो, डेकोरेशनचं काम घेतो आम्ही. 300 रुपये तास. मग तुम्ही ट्रकाने आला का? हो, ट्रकाने 200 रुपये भाडं. आता छताच्या बाजूला आम्हाला ढगांचा लुक द्यायचा होता, पण अनफॉर्च्युनेटली घरात एवढं मोठं कार्टन किंवा अजून कोणतीही वस्तू अवेलेबल नव्हती ज्याने वरचं छत कव्हर होईल आणि त्याच्यावर आम्ही कापूस चिटकवू शकू. बराच विचार करून एक आयडिया सुचली. आम्ही स्टँडच्या वरच्या बाजूला दोरे उभे आणि आडवे बांधून घेतले. इतकं करून झाल्यानंतर आम्ही दमलो, एक ब्रेक घेतला, चहा प्यायलो आणि पुन्हा कामाला लागलो. जे दोरे बांधून घेतले होते त्याच्या मध्ये मध्ये न्यूजपेपर टाकले आणि एक ट्रायल साठी फेविकॉल लावून घेतला पेपरला आणि त्याच्यावरती कापूस चिकटवून बघितला. ही आयडिया सक्सेसफुल झाल्यानंतर आम्ही स्टँडला आधी लाईट लावून घेतली आणि त्याच्यानंतर पेपरवर कापूस चिकटवायला सुरुवात केली. सगळा कापूस चिकटवून झाल्यानंतर आमचं आभाळ काहीसं असं तयार झालं. ते अपेक्षेप्रमाणे नव्हतं, पण अगदीच काही वाईटही दिसत नव्हतं, म्हणून ते आम्ही अगदी अलगदपणे स्टँडवर लावून घेतलं. आता बाप्पाच्या बॅकग्राऊंडसाठी एक शिवलिंग बनवायचं होतं. त्यासाठी एक थर्माकोल शीट घेतली आणि त्याला शिवलिंगाचा आकार दिला आणि मग त्याला ब्लॅक पेंट मारून घेतला. असं थोडासा टाइमपास करून झाल्यानंतर आम्ही स्टँडला लाईट लावून घेतली. स्ट्रीप लाईट स्टँडच्या चारही बाजूला फिक्स करून घेतली. स्टँड तयार झाल्यानंतर टेबल स्टँड मध्ये ठेवून घेतला. आता आमचं बेसिक्स तयार झालं होतं आणि लाईट्स मध्ये ते खरंच खूप सुंदर दिसत होतं. आता वेळ होती स्टँडच्या चारही बाजूला आणि टेबलच्या खालच्या बाजूला सजावट करण्याची. त्यासाठी घरात असलेली सगळी पानं, फुलं, वेली सगळं काही बाहेर काढलं आणि स्टँडच्या चारही बाजूला पानांच्या वेली लावून घेतल्या. दादासाहेबांचा डान्स वगैरे करून झाल्यानंतर टेबलच्या खालच्या बाजूला एक हिरवी जाळी बसवून घेतली आणि त्याच्यावर हाताला जे काही मिळेल ते लावत गेलो.
इतकं करता करता आमची बेला अचानक इतकी एक्साइटेड का झाली ते बघितलं तर मुंबईवरून दीदी आणि दीदीचा बाळ पोचले होते. इथपर्यंतचं डेकोरेशन बघून तर घरातले खुश होते. आता मी शिवलिंगाचं भस्म तयार करायला बसले. आधी पेन्सिलने भस्माचा आकार देऊन घेतला आणि मग त्याला व्हाईट पेंट दिला. शिवलिंगाच्या पाठीमागे आम्हाला लाईट इफेक्ट द्यायचा होता. मग त्यासाठी थर्माकोलची अजून एक शीट घेऊन ती सेम आकारात कट केली आणि त्याच्यावर लाईट फिक्स करून घेतल्या आणि मग त्या दोन्ही शीट एकत्र करून त्याला जॉईन केलं. आणि फायनली हे डेकोरेशन असं इतकं सुंदर दिसायला लागलं. आता काय फक्त गणपती बाप्पांचीच कमी होती. हे सगळं आवरता आवरता रात्रीचे 3 वाजले आणि मग उजाडला गणपती बाप्पांचा दिवस. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मम्मी इथं पाठ नाही ठेवला. मोरया. फिरवू ना सगळ्या घरातून. बाप्पांच्या आगमनानंतर डेकोरेशनचा फायनल लुक हा असा दिसत होता. हे अगदी घाई गडबडीत केलेलं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट करून नक्की सांगा.